मागील काही दिवसांपूर्वी नाशिकमधील काही हॉटेल आणि ढाब्यांवर कुत्र्याचे मांस आढळून आले होते। त्या पाठोपाठ आता पाथर्डी फाटा परिसरातील आनंद ॲग्रो कंपनीच्या दुकानात असलेल्या प्रो चिकन मध्ये आळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सध्या पावसाळा जरी असला परंतु समाधानकारक पाऊस नसल्यामुळे विविध रोगांची साथ पसरत आहे। यातच आता या प्रो चिकन मध्ये अशा प्रकारच्या आळ्या निघत असतील तर हा सर्व प्रकार आरोग्यासाठी हानिकारक असून या प्रो चिकन कंपनीवर अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करत या आनंद ॲग्रो कंपनीवर बंदी घालण्याची मागणी होत आहे। तर मी चिकन घेतलं तर त्याच्यामध्ये ना असं पीसमध्ये ना सडण्यामध्ये आळे सापडले। बरं तुम्ही ते घरी नेले होते का? घरी नेलं। मम्मीला आपण मम्मी म्हणे काय म्हणे आळे निघाली म्हणे। कुठून घेतलं चिकन तुम्ही? प्रो चिकन किती किलो घेतलं होतं? 2 किलो। आणि घेतल्यानंतर काय निघाले त्याच्यात? आळे निघाले, खूप आळे होते। आणि किती वाजता आले ते शॉप? आता थोडा वेळ झाला। थोडा वेळ तुम्ही नेहमी इथून ना चिकन? हां नेहमी घेतो आम्ही। कुठल्या याच्यावर? पाथर्डी फाटा प्रो चिकन। मग ते परत केलं का आता शॉप? हो पण त्यांनी काय पैसे दिले का? मी सकाळी 11:30 वाजता तिथे गेलो होतो प्रो चिकनला। तर त्यांनी मला चिकन दिलं, मी घरी आणलं। घरी आणल्यानंतर आहे ना ते धुवायला काढलं होतं। धुतल्यानंतर ते आम्हाला जाणवलं की त्याच्यामध्ये आळ्या आहेत। मग तिथं परत मी त्यांच्या दुकानावर गेलो। मी त्यांना असं वाटायला नको पाहिजे म्हणून मी दुसऱ्या अजून एक कस्टमर त्यांचं होऊ दिलं। कस्टमर झाल्यानंतर त्याचंच चिकन घेतलं मी आणि त्याला त्याच्या मांसाला तिथं धुवायला लावलं। धुतल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा आळ्या निघाल्या। किती किलो चिकन घेतलं? मी अर्धा किलो घेतलं होतं, त्या माणसाने पण अर्धा किलो घेतलं होतं। पाथर्डी फाटा। काय रेट होता? रेट नाही माहिती मला, 200 रुपयाचा घेतो मी तिथून। तुम्ही कायम घेतात त्या ठिकाणी? परमनंट। कुठल्या कंपनी? या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे। दरम्यान या जीवघेण्या आणि आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या आनंद ॲग्रो कंपनीच्या दुकानावर अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने कायदेशीर कारवाई करत सदर कंपनी सील करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।